तुम्ही तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा आणि स्वामी ते पूर्ण नाही करणार असं कधी होऊच नाही शकत. पण ही स्टोरी तुम्ही पूर्ण स्टार्टिंगपासून बघा. 10 जून म्हणजे माझा वाढदिवस. दरवर्षी मी आणि माझे मित्र कोणत्या तरी धार्मिक जागेवर जातो. गेल्या वर्षी आम्ही गिरनारची वारी केली होती आणि यावर्षी चक्क आजोबांनीच बोलून घेतलं. माझ्या मनात आधीपासून होतं की यावर्षी मला माझा बड्डे अक्कलकोटला साजरा करायचा आहे. पण तिथे कोणाला आणि कधी बोलवायचं हे सगळं महाराजांच्या हातात असतं. ऑफिसमधून डायरेक्ट निघालो CSMTला. ट्रेनमध्ये भूक लागेल म्हणून बाजूच्याच कॅफेमध्ये थोडं खाल्लं आणि निघालो. बुकिंग तर नव्हती, जनरलची तिकीट काढून निघालो अक्कलकोटला चेन्नई एक्सप्रेसमधून. सगळ्यांनी झोप पूर्ण करून घेतली आणि सकाळी 7 वाजता पोचलो अक्कलकोटला. तिथून शेअरिंग ऑटोने पोचलो मंदिराजवळ आणि भक्त निवासमध्ये घेतलं एक रूम. तिथेच नाश्ता करून आंघोळ करून निघालो महाराजांना भेटायला. पहिलं आमचं पाऊल वळलं ते म्हणजे वटवृक्ष मंदिराकडे. तिथे आमच्या एका काकांना माझा वाढदिवस आहे हे कळल्यावर त्यांनी मला चक्क वटवृक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन सोडलं. तिथे स्वामींनी त्यांना वाहिलेला हार आणि श्रीफळ देऊन मला माझ्या बड्डेचं गिफ्ट दिलं. वटपौर्णिमा होती म्हणून त्या दिवशी बऱ्यापैकी गर्दी होती. मग तिथून आम्ही निघालो गुरु मंदिराकडे. तिथे सुद्धा स्वामींचं खूप गोड दर्शन झालं आणि तिथे भेटला टॉम्या आणि कपिला दिदी. जेव्हा मंदिरात एंट्री केली तेव्हा तिथे रक्तदान शिबिर सुरू होतं आणि एका काकांनी मला विचारलं की बाळा रक्तदान करणार का. मी कधी आयुष्यात रक्तदान केलं नव्हतं, पण आज स्वामींच्या अक्कलकोटात समाजसेवा करण्याची संधी मिळते तर ती सोडली नाही पाहिजे म्हणून मी तिथे माझं पहिलं रक्तदान केलं. आणि मग आम्ही पोचलो अक्कलकोटमधल्या माझ्या सर्वात आवडत्या मंदिरात, म्हणजेच स्वामी आजोबांचं समाधी मंदिर. तिथे प्रवेश केल्या मनात आजोबांना म्हणालो की मला इथे तुमच्याकडून बड्डे गिफ्ट हवं. आणि काय चमत्कार, दर्शनासाठी आमचा नंबर आला आणि स्वामींची आरती सुरू झाली. मुख्य मंदिराच्या बाजूलाच आम्ही उभे राहिलो आणि पूर्ण आरती अटेंड केली. नंतर तिथल्या चोळप्पा महाराजांच्या एका वंशजांनी मला समोरून येऊन सांगितलं की बाळा आता महाराजांची सेवा कर. आणि मी स्वामी आजोबांच्या समाधीच्या समोर 2-2.5 तास उभा राहून सर्व भक्तांची सेवा करत होतो. माझ्यासारख्या सामान्य आणि लायकी नसलेल्या एका तुच्छ भक्ताचे स्वामींनी एवढे लाड केले. हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात इम्पॉर्टंट दिवस होता. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी कमेंटमध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ, जय शंकर.